पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये शनिवारी मध्यरात्री एका पोर्शे कारने दोन आयटी इंजिनियर्सला जे आहे ते अपघातामध्ये त्यांना जीवाला गमवावं लागलं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये 15 तासानंतर अल्पवयीन आरोपीला 15 तासातच जामीन मंजूर झाला। या प्रकरणामध्ये कोणती कलमं लावणं अपेक्षित होतं आणि कोणती लावली गेली या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट असीम सरोदे सर आहेत। सर, पोर्शे कारने दोन आयटी इंजिनियरचा बळी घेतल्यानंतर 15 तासातच आरोपीला जामीन जो आहे तो मंजूर झाला। एकाच प्रकरणामध्ये दोन वेगवेगळे एफआयआर का असा सवाल देखील तुम्ही या सगळ्या प्रकरणानंतर उपस्थित केला होता। कोणती कलमं पुणे पोलिसांनी लावणं अपेक्षित होतं? पहिली गोष्ट म्हणजे एक चेन ऑफ ऑफेन्स जेव्हा असतो आणि घटनाक्रम शेवटपर्यंत आपण पाहिला तर तो एकच गुन्हा आहे असं जेव्हा दिसते, अशा वेळेस खरं तर दोन एफआयआर दाखल करू नये असे कायदेशीर संकेत आहे। पण पोलिसांनी केस मजबूत न ठेवण्यासाठी, केस तकलादू स्वरूपात राहिली पाहिजे यासाठी त्याचे दोन एफआयआर मध्ये विभाजन केलं असं माझा आरोप आहे। त्यांनी 304 हे अपघाताचे कलम त्याच्यामध्ये बेदरकारपणे वाहन चालवून कोणाच्या तरी मृत्यूस कारणीभूत ठरणे हा गुन्हा आहे आणि 2 वर्षापर्यंतची शिक्षा त्यासाठी आहे। 279 जे कलम आहे भादवी मधलं त्याच्यामध्ये सुद्धा 6 महिन्यापर्यंतची शिक्षा आहे। असे कलम न लावता अपघाताच्या बद्दल कोणतंच कलम लावलं नाही, दुसरेच काहीतरी कलम लावलेले आणि त्यामुळे पोलिसांची कृती शंकास्पद आहे। जे अनेक लोक म्हणत आहेत की पोलीस कोणाच्या तरी दबावाखाली वागत आहेत ते खरं आहे असं दिसते आणि म्हणून मी आज न्यायालयामध्ये हस्तक्षेप अर्ज दाखल केला। आर्किटेक्ट सारंग यादवाडकर यांच्यातर्फे खरं तर समस्त पुणेकरांचा विषय म्हणून आपण मांडला की पुण्यातला जो माणूस रस्त्यावरून वाहन चालवतो त्या प्रत्येकाचीच जीवन रेषा ही पुण्याच्या रस्त्यांवर धोकादायक परिस्थितीत झालेली आहे। कोणाचाही अपघात होऊ शकतो आणि जर श्रीमंत व्यक्तीने अपघात केला आणि कोणाचाही मृत्यू झाला तरी त्याला काहीच होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था अस्तित्वात येत असेल तर ते धोकादायक आहे, चिंताजनक आहे। कोर्टात आम्ही हे पण सांगितलं की 304A आणि 279 भारतीय दंडविधानातील कलम न लावून पोलीस भ्रष्टाचार करत आहेत का असा प्रश्न जो नागरिकांमध्ये विचारला जातोय तो सुद्धा गंभीरतेने घेण्याची गरज आहे। दुसरी गोष्ट की ज्या पद्धतीने ते दोन एफआयआर झालेले आहेत त्याच्यामध्ये हे सुद्धा आम्ही सांगितलं की जर पब चालकांनी त्या मुलाला अल्पवयीन असूनही दारू दिली नसती, दारू किती प्रमाणात प्यायची याच्याबद्दलचं काहीच नियंत्रण नसल्यामुळे दारू भरपूर पिऊन लोक वाहन काढतात आणि मग कशाही पद्धतीने गाडी चालवतात, ते झालं नसतं तर दारूच्या अंमलाखाली, नशेखाली तो असल्यामुळे अपघात झालेला आहे आणि त्यामुळे एकच एफआयआर असण्याची खरं तर गरज आहे। पोलिसांनी मुद्दामून 2 एफआयआर केलेले आहेत असं आमचं म्हणणं आहे। सर, या सगळ्या अपघातानंतर अल्पवयीन आरोपी आहे असं म्हणत त्याला 15 तासातच जामीन जो आहे तो देखील पुणे पोलिसांकडून मंजूर करण्यात आला होता। हा संकेत आपण जामीनचा विषय अत्यंत गुंतागुंतीचा करून टाकलेला आहे। आपण हे समजून घ्यायला पाहिजे की कायद्यामध्ये असं नाहीच की जामीनच द्यायचा नाही, काही अटींच्या आधारे इव्हन खुनाचा गुन्हा असेल तरी जामीन दिला पाहिजे असंच न्यायाचं तत्व आहे। जेव्हा बेल की जेल असा प्रश्न येईल तेव्हा कोर्टाने त्यांना बेलच दिली पाहिजे, जामीन दिला पाहिजे, कारण की ते संशयित आरोपी असतात। जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना आपण आरोपी सुद्धा म्हणू शकत नाही, पण आपण अत्यंत भावनाशील होऊन जातो अशा वेळेस आणि आपण समजून घेत नाही। त्यामुळे या प्रकरणामध्ये तर हा जुवेनाईल आरोपी आहे, जो कमी वयाचा अल्पवयीन मुलगा आहे, 18 वर्षाच्या आत आहे, त्यामुळे कायद्यानुसार त्याला जामीन होणं क्रमप्राप्तच होतं आणि म्हणून त्याला जामीन दिलेला आहे। जामीन देताना ज्या अटी ठेवल्या आहेत त्या कन्स्ट्रक्टिव्ह पनिशमेंट अशा प्रकारात, म्हणजे सकारात्मक सुधारणात्मक शिक्षा, तर त्या अटींच्या आधारे त्याला सोडलेला आहे आणि त्या अटी त्याला सामाजिकतेचं भान देणारे आहेत। आता जामीन मिळाला म्हणजे त्याला निर्दोष सोडलेला आहे असं मुळीच नाही। त्या संदर्भात जेव्हा केस चालेल तेव्हा चार्जशीटच्या आधारे केस चालून त्याला निर्दोष आहे की दोषी आहे ठरवलं जाईल। त्यामुळे आता जामीन दिला म्हणजे फार आभाळ कोसळला आणि चुकीचंच काहीतरी झालेलं आहे असं मला मुळीच वाटत नाही। मी जसं सांगितलं की चुकीचं हे झालेलं आहे की 2 एफआयआर दाखल करणं ही चूक आहे। 304 कलम आणि 304A आणि 279 हे इंडियन पिनल कोड मधले कलम न लावणं ही पोलिसांची गंभीर चूक आहे। त्यामुळे या चुकांबद्दल आपण बोललं पाहिजे। जामीन मिळणारच होता त्याच्यामुळे त्याच्याबद्दल खूप काही चर्चा करण्यात आली। कायदेशीर दृष्ट्या सर आता तुम्ही आज हस्तक्षेप अर्ज केलेला आहे, आता पुढची भूमिका या सगळ्या प्रकरणाच्या रिलेटेड काय आहे? पोलिसांनी आज न्यायालयात सांगितलं की मुलाचे वडील, ज्यांनी अपघात केला त्या मुलाचे वडील फरार होते आणि त्यांना औरंगाबाद येथे अटक करण्यात आलेली आहे, ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांना लवकरच इथे पुण्यात आणून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येईल। तेव्हा सुद्धा आम्ही त्यांना जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न करणार आहोत।
कारण की आपला मुलगा लहान असूनही त्याला दारू पिण्याची, पार्टीमध्ये जाण्याची परवानगी देणं, त्याला एवढी मोठी कार चालवण्याची परवानगी देणं आणि एवढ्या रात्री तो कार घेऊन जाणं, अशा बेजबाबदार पद्धतीने जर श्रीमंत पालक वागत असतील आणि बाकीच्यांचा रस्त्यांवर चालणाऱ्या लोकांचा जीव घेत असतील तर ती नक्कीच त्या पालकांची गंभीर चूक आहे असं मला वाटते आणि त्यामुळे त्यांना जामीन मिळवून याच्यासाठी सुद्धा आम्ही हस्तक्षेप अर्ज करणार. अजय उभेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.